ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांची प्रचाराची लगबग सुरू झाली आहे। अशा धामधुमीत प्रभाग क्रमांक 21 चे अपक्ष उमेदवार किरण नागती यांनी माणुसकीचा धर्म जागवला आहे। नौपाडा प्रभागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या निधनाची वार्ता कळताच किरण नागती यांनी प्रचार सोडून धाव घेतली। तसेच त्या दिवंगत व्यक्तीच्या अंत्यविधीची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन स्मशानभूमीपर्यंतचे कर्तव्य देखील त्यांनी पार पाडले। त्यांच्या वी आर फॉर यू या टीमने यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे। नेहमीच गरजूंच्या हाकेला धावणाऱ्या नागती यांच्या या सामाजिक बांधिलकीला ठाणेकरांनीही सलाम केला आहे। नौपाडा ब्राह्मण सोसायटीतील सहकार कॉलनी येथे इमारतीत दुसऱ्या मजल्यावरती ज्येष्ठ नागरिक श्री शरदचंद्र कुलकर्णी काका वास्तव्य करतात। सोमवारी वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालंय। कुलकर्णी काका हे प्रकृतीने लठ्ठ असल्याने निधनानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी कसा न्यायचा हा यक्ष प्रश्न कुटुंबियासमोर होता। अचानक कुणीतरी वी आर फॉर यू संस्थेच्या किरण नागती यांना संपर्क साधला। किरण नागती यांनी यावेळी आपला प्रचार सोडून जराही वेळ न दवडता आपले सहकारी दिनेश सकपाळ, यश नवले, पार्थ म्हात्रे, मुन्ना जयस्वाल, विलास महाडेश्वर आणि संजय पवार यांना सोबत घेऊन थेट कुलकर्णी यांचं घर गाठलं आहे। तात्काळ शिववाहिका उपलब्ध करून नातेवाईकांसह स्वतः जबाबदारी पार पाडत स्मशानभूमीपर्यंत त्यांच्या इहलोकीच्या यात्रेमध्ये सहभाग दर्शवला आहे। प्रभाग क्रमांक 21 ब अपक्ष उमेदवार श्री किरण विष्णू नागती आपल्या भेटीसाठी आले आहेत। त्यांची निशाणी आहे फुगा फुगा फुगा। येत्या 15 जानेवारीला त्या फुग्यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। प्रभाग क्रमांक 21 ब अपक्ष उमेदवार श्री किरण विष्णू नागती। आपल्या भेटीला आलेले आहेत। आपली निशाणी आहे फुगा फुगा फुगा। येत्या 15 जानेवारीला फुगा या निशाणीवरती बटन दाबायला विसरू नका। खरं तर सेवा हाच धर्म म्हणत आपण आतापर्यंत काम करत आलो आहे आणि आज तसंच झालं। म्हणजे प्रचारात आम्ही होतो आणि जेव्हा मला कॉल आला की असं असं झालं आहे, शरदचंद्र कुलकर्णी काका आहेत ज्यांना देवाज्ञा झाली आणि तिथे अंत्यविधी सेवेसाठी त्यांनी विचारणा केली। जी आपण सेवा आजपर्यंत देतो त्याच्यामध्ये अंत्यविधी सेवा हा खूप मोठा एक भाग आहे आणि त्या प्रत्येकाला माहिती आहे की या विभागामध्ये अंत्यविधी सेवा देणारी एक टीम ही आपल्यासोबत असतेच नेहमी। त्याच्यामुळे तातडीनं मला तो प्रचार दौरा जो आहे तो थांबवावा लागला आणि पुढच्या ज्या 2 बैठका होत्या त्या मी रद्द केल्या आणि मी तिथे पोहोचलो। आमची संपूर्ण टीम तिथे गेली, ॲम्ब्युलन्सची सोय करून नंतर अक्षरशः तिरडी बांधण्यापासून ते सगळ्याच गोष्टी म्हणजे दुसऱ्या मजल्यावरनं त्या काकांना खाली आणायचं होतं, लिफ्ट नव्हती, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन संपूर्ण एक 7 ते 8 जणांची टीम तिथे पोहोचली आणि संपूर्ण जो काही अंत्यविधी होता तो सोपस्कर होईपर्यंत आम्ही तिथे थांबलो आणि नंतर पुन्हा एकदा संध्याकाळी प्रचाराला सुरुवात केली। मग मी पुन्हा एकदा सांगतो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य मी कधीच केलं नाही। अर्थातच निवडणूक आता हा मोठा टास्क जरी असला तरी मला असं वाटतं ह्या माझ्या कर्तव्यापासून मी कधीच बाजूला होणार नाही। ठीक आहे, 4 बिल्डिंग 5 बिल्डिंग मला पोहोचता येणार नाही, पण मला असं वाटतं ही सेवा माझी कधीच बंद होणार नाही। प्रचार अर्थातच आपण बघतोय की ही लढाई माझी नसून ही लढाई प्रत्येकाची आहे। प्रत्येक जण किरण नागती होऊन काम करतोय। मी पुन्हा एकदा सांगतोय, माझी लढाई कोणाविरुद्ध नाही, माझी ही लढाई कोणासाठी तरी आहे। आव्हान तेच करेन की ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता रिस्पॉन्स करताय त्याच पद्धतीनं रिस्पॉन्स करत राहा। 15 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं आपण फुगा समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतं कशी देता येतील याचा आपण विचार करूया आणि मग 16 तारखेला अर्थातच एक सेवा कार्य करण्याची संधी मला कशी मिळेल याचा प्रयत्न आपण करूया।